मी ॲडव्होकेट रवींद्र सुतार. मला मीडियाकडून जो सौ मनोरमा खेडकर यांच्याबाबतचा जो गन हातात घेऊन जो व्हिडिओ व्हायरल होतोय त्याबाबतची विचारणा केली असता, तसेच माझ्या क्लायंटने दिलेल्या माहितीनुसार सदरचं जमिनीचा वाद मिळकत आहे, तो वाद सध्या पुणे न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. साधारणतः उपलब्ध कागदपत्रानुसार असं दिसून येते की मनोरमा खेडकर या माझ्या अशिलांनी वाद मिळकत ही खरेदी खतानुसार विकत घेतली असून ते आज अखेरीस ताब्यामध्ये आहे. सदरबाबतचे सर्व कागदपत्र आम्ही मेहरबान न्यायालयात त्यांच्यातर्फे दाखल केले. साधारणतः ही जी गन हातात घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, तर माझ्या क्लायंटच्या म्हणण्यानुसार सदरचा जो व्हिडिओ आहे तो साधारणतः जून 2023 सालचा व्हिडिओ आहे. म्हणजे 1 वर्ष होऊन गेले त्या व्हिडिओसाठी. सदरचा जो तथाकथित व्हिडिओ आहे, जी घटना आहे तथाकथित, त्या घटनेच्या अगोदर माझे क्लायंट त्यांची जी दडवली गावची वाद मिळकत आहे, त्यांच्या जी ताब्यात आहे त्या मिळकतीमध्ये ती मिळकत कसण्यासाठी त्याची पाहणी करण्यासाठी दिनांक 4 जून 2023 रोजी गेले असता त्यांना तिथल्या काही लोकांनी मज्जाव केला, अडवणूक केली व तिथे वादावादी झाली. त्याबाबतचं रितसर तक्रार माझे अशील खेडकर यांनी पोर्ट पोलीस स्टेशनला दाखल केली. त्यानुसार FIR रजिस्टर झाला. सदरच्या FIRची प्रत मी मेहरबान कोर्टात दाखल केली. साधारणतः ती घटना घडल्यानंतर पुढे काही वाद होऊ नये, तसेच सदरची दडवली गाव मिळकत अगदी रिमोट प्लेसमध्ये, म्हणजे डोंगराळ भागात आहे, तिथे मानव वस्ती नाही. आणि ही जी घटना घडली त्या दिवशी बरेच जण तिथे उपलब्ध होते. काही अपप्रकार होऊ नये म्हणून स्वसंरक्षणासाठी त्यांनी सदरची गन आपल्याजवळ बाळगलेली त्यांनी मला सांगितले. सदरबाबत त्यांच्याकडे रितसर कायदेशीर परवाना आहे. सदरची गन त्यांनी स्वसंरक्षणासाठी तेथे दाखवलेली दिसून येते. सदरचा जो जमिनीचा वाद आहे तो आज अखेरीस मेहरबान न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे आज रोजी सदरबाबत त्यावरती विचार करणे किंवा सांगणे संयुक्तिक होणार नाही. जो काय आदेश येईल मेहरबान कोर्टाचा, त्या आदेशाची आपल्याला वाट पाहावी लागेल. धन्यवाद.